नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं कल्पतरू पॅटर्नमध्ये स्वागत आहे. तर आज आपण राज्यशास्त्रामधील केंद्रीय कार्यकारी मंडळ हा अतिशय महत्वाचा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत आणि त्यावरचे काही महत्वाचे क्वेश्चन आहेत जे आपण मागील वर्षाचे काढलेले आहेत त्यावर आपण सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. चला तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहा, भारताच्या रिकामी जागा मंडळात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ या तिघांचाही समावेश असतो. हो, या तिघांचाही समावेश असतो, पण कशामध्ये? केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये. ओके, केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे ते राष्ट्रपती, पहा केंद्रीय कार्यकारी मंडळ कसं बनते? राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, ओके, आणि त्याचं मंत्रिमंडळ पंतप्रधानाचं. ओके, मंत्रिमंडळ. पण यामधील राष्ट्रपती जो आहे तो संविधान प्रमुख असतो. ओके, पण प्रत्यक्ष सत्ता जी असते देशाची किंवा सरकार जो प्रत्यक्ष चालवतो तो कोण चालवत असतो? पंतप्रधान. देशाचा प्रत्यक्ष कारभार कोणाच्या हाती असतो? तो पंतप्रधानाच्या हाती असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी नेमलेले मंत्रिमंडळ. ओके, मग आरोग्य खाता असो, शिक्षण खाता असो, संरक्षण असो, गृह खाता असो, ज्या खात्याचे मंत्री आहेत ते प्रत्यक्ष कारभार करत असतात. त्यामुळे आपल्याला काय प्रश्न अभ्यासात आहे? भारताच्या मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ या तिघांचाही समावेश असतो. तर ते कोणतं मंडळ असते? केंद्रीय कार्यकारी मंडळ. ओके, केंद्रीय कार्यकारी मंडळ हे 3 गोष्टी महत्वाच्या मिळून बनत असते. महत्वाच्या म्हणजे त्यामध्ये राष्ट्रपती आहे, त्यामध्ये पंतप्रधान आहे आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ आहे. ओके, चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न पहा, भारतातील कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे असते. मी पहिले सांगितलं, भारताचा प्रत्यक्ष प्रमुख जर म्हटलं आपण, संविधानिक प्रमुख जर म्हटलं आपण, तर राष्ट्रपती असतो. ओके, कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतीच्या हाती असते, परंतु प्रत्यक्ष सत्ता, प्रत्यक्ष देश जो चालवत असतो तो कोण चालवत असतो? पंतप्रधान. पण याचं उत्तर काय येईल आपलं? भारतातील कार्यकारी सत्ता ही कोणाच्या हाती असते? राष्ट्रपतीच्या असते. ओके, राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो. चला तर राष्ट्रपतीबद्दल आपण महत्वाच्या काही गोष्टी अभ्यासू. ओके, राष्ट्रपती पहा, प्रथम राष्ट्रपती कोण होतो? राष्ट्रपती होण्यासाठी प्रथमतः तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ओके, प्रथम काय असला पाहिजे? तो भारताचा नागरिक. त्यानंतर पहा, याचे वय, राष्ट्रपतीचे वय किती असायला पाहिजे निवडणुकीला उभे राहण्यासाठी? 35 वर्ष. ओके, त्यानंतर हा जो आहे राष्ट्रपती हा लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असला पाहिजे. जे काही लोकसभेच्या सदस्यासाठी निकष ठेवलेले आहेत, तो जो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलेला व्यक्ती आहे त्याच्यामध्ये ते निकष असले पाहिजे. ओके, त्यानंतर ही राष्ट्रपतीची निवडणूक आहे. ओके, ही निवडणूक यामध्ये समावेश कोणाकोणाचा असतो? या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत असा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतात? तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात एक म्हणजे संसदेमधले सदस्य. असा संसदेमधले सदस्य म्हणजे दोन्ही सभागृहातले. त्यामध्ये येते एक म्हणजे लोकसभा आणि 2 येते राज्यसभा. ओके, या दोन्ही सभागृहामधले जे सदस्य असतात हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत असतात, मतदान करत असतात. अजून यामध्ये महत्वाचा एक घटक आहे, ते म्हणजे प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे सदस्य. ओके, विधानसभेचे सदस्य म्हणजे विधानसभेचे आमदार म्हणू आपण त्याला, हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय म्हणू आपण? मतदान करतात. ओके, यामध्ये महत्वाचं लक्ष काय ठेवायचं की जो राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभा राहिला किंवा जो भारताचा राष्ट्रपती होत आहे तो प्रथमतः भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यासाठी अजून एक निकष आहे, त्याचं वय 35 वर्ष पाहिजे. त्यानंतर त्याची निवडणूक जी प्रक्रिया आपण पाहिलेली आहे त्यामध्ये लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि प्रत्येक राज्यात जे विधानसभा आहे त्या विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार हे मतदान करत असतात आणि राष्ट्रपती हा निवडून येत असतो. ओके, आपण पुढे काही प्रश्नामध्ये राष्ट्रपती आलं तर अजून राष्ट्रपतीबद्दल माहिती पाहणारच. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, राष्ट्रपतीचा कार्यकाळ रिकामी जागा वर्षाचा असतो. ओके, किती वर्षाचा असतो रे? राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. ओके, मी निवडणूक प्रणाली सांगितली तुम्हाला. लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि विधानसभेचे सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदान करत असतात. पण
हा जो राष्ट्रपती आहे हा किती वर्षासाठी निवडला जातो? हा किती वर्षासाठी निवडला असतो? 5 वर्षासाठी. म्हणजे राष्ट्रपतीचा जर कार्यकाळ आपल्याला विचारला तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. पण त्या कोणताही राष्ट्रपती झाला तर 5 वर्षच राहील का? नाही. त्यावर त्याला राष्ट्रपतीला काढण्यासाठी एक महाभियोग प्रक्रिया आहे. महाभियोग. आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर हे लागू नाही झालेली आहे. महाभियोग ही प्रक्रिया अशा पद्धतीने आहे, जर केंद्रातील सरकारला वाटलं की राष्ट्रपती हा संविधानाचे भंग करत आहे, संविधानाच्या प्रणालीनुसार हा कार्य करत नाही, तर लोकसभेमध्ये म्हणा किंवा राज्यसभेमध्ये म्हणा याच्यामध्ये बहुतांश एक तृतीयांश एवढ्या बहुमताने पहिले प्रस्ताव मांडावा लागतो. राज्यसभेमध्ये मांडा किंवा लोकसभे मांडू, एवढ्या सदस्यांनी हा प्रस्ताव मांडावा लागतो. त्यानंतर लोकसभेमध्ये महाभियोग प्रक्रिया चालू होईल. पहिले लोकसभेमध्ये म्हणा किंवा राज्यसभेमध्ये म्हणा. जर यामधील सदस्यांनी, कशामधल्या, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेमधल्या सदस्यांनी जर 2/3 या बहुमताने जर राष्ट्रपतीला काढण्यासाठी मतदान केलं महाभियोग प्रक्रियेसाठी, तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ इथेच संपला जातो. ओके, त्यावर संविधानामध्ये एक प्रणाली दिलेली आहे, ते म्हणजे एक महत्वाचं काय आहे, महाभियोग पद्धत. या महाभियोग पद्धतीनुसार आपण राष्ट्रपतीला म्हणजे संसदेतील सदस्य हे बहुतांश विशेष बहुमताने, याला अजून एक शब्द आहे विशेष बहुमत. ओके, राष्ट्रपतीला काढण्यासाठी दोन्ही सभागृहामध्ये काय लागते, विशेष बहुमत म्हणजे 2/3. जर 2/3 सदस्यांनी, लोकसभेच्या म्हणा किंवा राज्यसभेच्या सदस्यांनी जर मतदान केले तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ तिथंच संपतो आणि त्याला पायउतार व्हावं लागतं. पण आतापर्यंत असं कोणताही राष्ट्रपतीवर महाभियोग पद्धत ही लागलेली नाही आहे किंवा त्याला त्याच्या पदावरून काढल्या गेलेलं नाही. ओके, त्यानंतर पहा मग नेक्स्ट क्वेश्चन, संघ शासनाच्या कार्यकारी मंडळात समावेश नसलेला घटक कोणता? संघ शासन, केंद्रीय. ओके, आता केंद्रीय म्हटलं तर राष्ट्रपती येतो. ओके, तो तर संविधानिक प्रमुख आहे केंद्रीय कार्यकारी मंडळाचा. त्यानंतर पहा पंतप्रधान, हा केंद्रीय कार्यकारी मंडळाचा प्रत्यक्ष जो काही कार्य करतो तो पंतप्रधान करत असतो सर्व कारभार. त्यानंतर पहा मंत्रिमंडळ. ओके, पंतप्रधानाच्या नंतर मंत्रिमंडळच हे असते की केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. पण यामध्ये राज्यपाल दिसेल तुम्हाला, राज्यपाल हा केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये येतात. ओके, त्याची निवड भले ती केंद्रीय सरकार करत असेल किंवा राष्ट्रपतीच्या हस्ते होत असेल, परंतु त्याचा कारभार कुठं आहे, राज्यावर. ओके, जो राज्यपाल असतो हा प्रत्येक राज्याचा प्रमुख असतो. ज्यामध्ये केंद्रीय पातळीवर आपण राष्ट्रपती पाहतो, तसं राज्य पातळीवर एक महत्वाचं पद म्हणजे काय आहे, राज्यपाल. ओके, त्यामुळे याच्यामध्ये संघ शासनाच्या कार्यकारी मंडळात आपल्याला समावेश नसलेला घटक कोणता आहे, राज्यपाल. ओके, राज्यपालाबद्दल अजून आपल्याला पुढील काही राज्य शासन या पाठावर प्रश्न येणार आहेत, त्यानंतर आपण पाहूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, रिकामी जागा, भारतीय संघ राज्याचे संविधानात्मक प्रमुख कोण आहेत? ओके, संविधानात्मक प्रमुख कोण आहेत भारतीय संविधानाचे, तर कोण आहेत, राष्ट्रपती. कलम 52 नुसार याची आपण नियुक्ती करत असतो. ओके, राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख असतात. तिन्ही दल कोणते सर, नौदल, भूदल आणि वायू. ओके, संरक्षण दलाचे जे म्हणू आपण, याचे प्रमुख कोण असतात, राष्ट्रपती असतात. ओके, प्रश्न आहे आपला की संघ राज्याचे संविधानात्मक प्रमुख कोण आहेत, तर राष्ट्रपती आहे. मी याच्या आधीही सांगितलं, पंतप्रधान कोण आहेत, केंद्रीय कार्यकारी मंडळाचे प्रत्यक्ष. ओके, जे प्रत्यक्ष सरकार चालवतात किंवा प्रत्यक्ष निर्णय घेतात किंवा राष्ट्रपतीला सल्ला देतात. राष्ट्रपती कोणतेही काम हे मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याच्या बाहेर जाऊन करत नाही. ओके, म्हणजे संविधानात प्रमुख राष्ट्रपती असते तरीही सरकार चालवण्याची किंवा देश चालवण्याची जबाबदारी ही कुणाची असते, पंतप्रधानाची. पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती, कारण संघ राज्याचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात, राष्ट्रपती असतात. तसेच ते तिन्ही दलाचे, संरक्षण दलाचे प्रमुख असतात. ओके, यानंतर आपण राष्ट्रपतीबद्दल अजून माहिती पाहणार आहोत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किती असले पाहिजे? ओके, रिकामी जागा वर्ष पूर्ण असावे लागते. राष्ट्रपतीचे वय किती असावे लागते, राष्ट्रपतीची निवडणूक जर लढवायची असेल तर आपलं वय असलं पाहिजे 35 वर्ष. त्याच्या आधी राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकते का कोणताही व्यक्ती, तो मग भारताचा नागरिक असो की कोणीही असो, त्याचं वय जर 35 वर्ष झालं असेल तरच तो राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकतो. यानंतर काय पर्याय दिले आहेत पहा, 18 पर्याय तुम्हाला काय सुचवतो,
18 पर्याय हा तुम्हाला मतदानाचा अधिकार देतो. तुमचं वय वर्ष 18 झालं की तुम्ही या भारताचे मतदार होता, भारताचे नागरिक होता. त्यानंतर पहा, वय वर्ष तुम्हाला दुसरा पर्याय दिलाय 25 वर्ष. 25 वर्ष कशामध्ये लागतात? लोकसभेवर. जे संसदेचं प्रत्यक्ष सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह आहे, ओके, आणि महत्वाचं सभागृह आहे. ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला काय लागेल रे? लोकसभेच्या निवडणुकीसाठी वयोमर्यादा किती लागते? 25 वर्षे. 30 कशाला लागते? 30 वयोमर्यादा कशाला लागते? राज्यसभा. ओके, ज्या अप्रत्यक्ष निवडणूक असते, ज्या आपण निवडून दिलेले आमदार असतात ते राज्यसभेमध्ये सदस्य पाठवत असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. रिकामी जागा यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया संविधानामध्ये दिलेली आहे. एखाद्या राष्ट्रपतीनं जर संविधानाचा भंग केला असेल, कशाचा जर भ्रष्टाचार केला असेल, तर संसद त्याला महाभियोगी प्रक्रिया राबवून त्याला पायउतार करू शकते. कोणाला? भारताच्या राष्ट्रपतीला, असे संविधानामध्ये नमूद आहे. ओके, तर यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया केली जाते. तर कोणाला? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीला आपण महाभियोग प्रक्रिया करून संसदेमध्ये दोन्ही जे सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, यांनी जर 2/3 ओके इतक्या प्रमाणात जर मतदान केलं तर राष्ट्रपतीला त्याचा ओके कार्यभार हा त्यागावा लागतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतीवर रिकामी जागा बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपतींना पदावरून दूर करावे लागते किंवा दूर व्हावे लागते. किती मी सांगितलं? 2/3 इतकं जर मतदान संसदेमध्ये जर मंजूर झालं, संसदेमध्ये जर राष्ट्रपती विरोधात मतदान केलं की हा राष्ट्रपतीने संविधानाचा भंग केला, तर राष्ट्रपतीला 2/3 या ओके मतदानावर पाय उतार व्हावा लागते. 1/3 काय? हा प्रस्ताव मांडण्यासाठी आहे. राष्ट्रपती विरोधात लोकसभेमध्ये म्हणा किंवा संसदेमध्ये म्हणा, त्याच्या विरोधात प्रस्ताव मांडण्यासाठी, की हा प्रस्ताव कोणता? की हा राष्ट्रपती याने संविधानाचा भंग केला आहे आणि या राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया राबवायची आहे. तेव्हा जर म्हटलं तर आपल्याला संसदेमध्ये 1/3 मतदान लागते. ओके, 1/3 सदस्यांची मंजुरी लागेल. ओके, पण त्याला पाय उतार करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतीला किती आवश्यकता आहे? 2/3. मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल? किती बहुमताने मंजूर व्हावा लागेल तो ठराव? 2/3. ओके, इतक्या बहुमताने जर तो ठराव मंजूर झाला संसदेमध्ये तर राष्ट्रपतींना पाय उतार व्हावा लागतंय. संविधानामध्ये एक प्रावधान दिलेलं आहे. ओके, कोणतं? महाभियोग प्रक्रिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताच्या संरक्षण दलाचे रिकामी जागा हे सर्वोच्च प्रमुख असतात. कोण असतात रे भारताच्या संरक्षण दलाचे प्रमुख? राष्ट्रपती. तेच सांगितलं. भारताचे तिन्ही दल आहेत. ओके, नौदल म्हणा, भूदल म्हणा, वायुदल म्हणा, या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात. परंतु प्रत्यक्ष त्यावर जर कारभार करायचा असेल तर कोण करतात? ते पंतप्रधान आणि कोण? मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतीला काम करावं. ओके, कोणतीही युद्धजन्य परिस्थिती असो, काही असो, त्यावेळेस ज्यावेळेस मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला सल्ला देईल की या आता आपल्याला या पद्धतीनं देशामध्ये करायचं आहे, ओके, त्यावेळेस राष्ट्रपती ते लागू करेल. प्रत्यक्ष राष्ट्रपतीला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. परंतु संविधानिक प्रमुख आणि तिन्ही दलाचे प्रमुख हे कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. ओके, तर याचा प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर आपण कोणता असते? राष्ट्रपती असतात. फक्त एवढंच की ते प्रत्यक्ष कारभार पाहू शकत नाहीत. प्रत्यक्ष कारभार करू शकते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पहा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? कोण करतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. ओके, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असो किंवा सर्वोच्च न्यायालयामधले इतर न्यायाधीश असो, सर्वोच्च न्यायालयामधला सरन्यायाधीश असो किंवा इतर वरिष्ठ न्यायाधीश किंवा कनिष्ठ कोणतेही न्यायाधीश असो, जे न्यायाधीशाची नेमणूक आहे ते कोण करतात? राष्ट्रपती. तसं सर्वोच्च न्यायालयामधल्या न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. तसेच उच्च न्यायालयामधल्या न्यायाधीशाची नेमणूक, ओके, तुम्हाला वाटेल उच्च न्यायालय आहे तर इथे राष्ट्रपती नसेल. ओके, उच्च न्यायालय याची नेमणूक कोण करतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? कोण करतात? राष्ट्रपती. ओके, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल की केंद्र पातळीवर हा राष्ट्रपती असतो आणि तो उच्च न्यायालय जे असते, उच्च न्यायालय तर कुठं असते? राज्यामध्ये. प्रत्येक राज्याचं आपण उच्च न्यायालय पाहतो. असे आपल्या भारतामध्ये किती न्यायालय आहेत? जवळपास 25.
ओके, जवळपास किती आहेत? 25 न्यायालय आहेत. ओके, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं निघालेलं आहे, त्यावेळेस एक नवीन न्यायालय झालेलं आहे अमरावतीला, म्हणून आता न्यायालयाची संख्या किती आहे? 25. ओके, तर असं प्रत्येक राज्याचं म्हणा असं एक वेगळं न्यायालय आहे. ओके, न्यायालय या धड्यामध्ये आपण पाहूया. ओके, म्हणून या प्रश्नावर या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. तर राष्ट्रपती करतात, तर हे कोणाच्या सल्ल्याने करतात? सरन्यायाधीश म्हणा किंवा वरिष्ठ न्यायाधीश म्हणा यांच्या सल्ल्याने आणि राज्य पातळीवरील राज्यपालाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. कोणाच्या सल्ल्याने? एक सरन्यायाधीश म्हणा किंवा वरिष्ठ न्यायाधीश म्हणा, भारताचे सरन्यायाधीश. ओके, कोणाच्या सल्ल्याने? भारताचे सरन्यायाधीश म्हणा किंवा वरिष्ठ न्यायाधीश म्हणा. ओके, त्यानंतर कोण? त्या ज्या राज्यामध्ये आपण उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाचे नियुक्त करत आहोत त्या राज्याचे कोण? राज्यपाल. ओके, यांचा कोण सल्ला घेत असतो? राष्ट्रपती. आणि यांच्या सल्ल्यानुसार कोणाची नेमणूक होते रे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन, 11वा क्वेश्चन पाहिलो आपण. राष्ट्रपतींची निवड रिकामी जागा मंडळाकडून होत असते. कोणत्या मंडळाकडून? निर्वाचन मंडळ. ओके, राष्ट्रपतीची निवडणूक आहे हे कशामार्फत होत असते? कोणत्या मंडळाकडून? निर्वाचन मंडळ. मग सर या निर्वाचन मंडळामध्ये कोण कोण येते? ओके, हे माहित पाहिजे ना तुम्हाला. निर्वाचन मंडळ म्हणजे कोण? राष्ट्रपती निवडणूक हे निर्वाचन मंडळ करते. तर निर्वाचन मंडळ म्हणजे कोण? निर्वाचन मंडळामध्ये येते लोकसभा, लोकसभेतील लोकनियुक्त सदस्य ज्याला आपण खासदार म्हणतो. 2 येते राज्यसभा. ओके, राज्यसभेतील सदस्य. आणि 3 येते राज्यातील विधानसभा, राज्यातील विधानसभा सदस्य. ओके, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि कोण? राज्यातील विधानसभा सदस्य, म्हणजे त्याला काय म्हणूया आपण? आमदार. हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. ओके, त्यालाच निर्वाचन मंडळ म्हणतात. ओके, 1 लोकसभा सदस्य, 2 राज्यसभा सदस्य आणि 3 राज्य विधानसभेमधील सदस्य जे प्रत्येक राज्यातील आहेत. ओके, आणि यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे जे केंद्रीय संसद आहे, लोकसभा आणि राज्यसभा, याच्यामधील खासदाराचं मूल्य, यांच्या मतदानाची व्हॅल्यू, यांच्या मतदानाचं वजन हे विधानसभेच्या आमदारापेक्षा जास्त असतं. ओके, एक एकल संक्रमणीय पद्धतीनं राष्ट्रपतीची निवडणूक होते. तर ही एक किचकट पद्धत आहे आणि यामध्ये समावेश कोणाचा असतो पहा? लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि राज्यातील विधानसभा सदस्य. सांगायसारखं बहुतांश आहे, परंतु NMS साठी जेवढं आपल्याला पुरेसं आहे तेवढं आपण घेऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढीलपैकी कोणता प्रकार आणीबाणीचा नाही? कोणता नाही? राष्ट्रपती राजवट आहे. ओके, जर एखाद्या राज्यामध्ये सरकार जर अल्पमतात आलं, सरकार जर टिकलं नाही किंवा एखादं सरकार निवडणुका झाल्यानंतर स्थापनच नाही झालं, ओके, बहुमत कोणतंही सरकार सिद्धच नाही करू शकलं, तर त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागल्या जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2019ला पाहिलं, 2019 म्हणा, 2014 म्हणा, त्याआधी बरेच वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. असं एक राज्य आहे आपल्या देशामध्ये, पंजाब. त्या पंजाबमध्ये पण बरेच वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. राष्ट्रपती राजवट लागण्यामागचं कारण काय? जर सरकार अल्पमतात आलं, जर सरकार त्या राज्यातील व्यवस्था बरोबर पाहत नसेल किंवा जर निवडणुका झाल्या आणि सरकार स्थापन करण्यामध्ये असमर्थ असेल, तर इथे राष्ट्रपती तेथील राज्यपालाला सुचवतात की इथे राष्ट्रपती राजवट लावायची. ओके, त्यानंतर राष्ट्रपती प्रशासक म्हणून त्या राज्याचं कारभार पाहत असतात. म्हणून आपल्याला काय पाहायचं? हा आणीबाणीचा प्रकार आहे. बऱ्याच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावलेली आहे. आर्थिक आणीबाणी, हो, आर्थिक आणीबाणी. जेव्हा देश आर्थिक संकटातून जातो, जेव्हा देशामध्ये परकीय चलनाचा साठा खूप कमी होतो, बऱ्याच आर्थिक कोणत्याही पद्धतीचे संकट असो, त्यावेळेस आर्थिक आणीबाणी लावल्या जाते. अशी आतापर्यंत भारतामध्ये कधी लावल्या नाही झाली, पण 1991 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस PV नरसिंहराव आणि आपले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाला सावरलं. कोणता कार्यकाळ होता तो? 1991. पण कधी लागली नाही. ओके, या कार्यकाळामध्ये त्या दोघांनी आपल्या देशाला सावरलं असं म्हणायला काही हरकत नाही. ओके, त्यानंतर पहा राष्ट्रीय आणीबाणी हो आहे 352 नुसार, कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. जर देशामध्ये जर अराजकता माजली असेल, जर कोणत्या देशासोबत युद्ध चालू असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, तर देशाचे राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी लावतात. ओके, पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देतो आणि त्यानुसार राष्ट्रपतीला देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावावी लागते. या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये मूलभूत अधिकार जे असतात आपले, ओके, ते मूलभूत अधिकार कमकुवत होण्याची शक्यता असते. ओके, त्यानंतर पहा घटनात्मक आणीबाणी. असा कोणताही प्रकार आहे का रे संविधानामध्ये? आपण जे पहिल्या 3 गोष्टी पाहिल्या, राष्ट्रपती राजवट असते. ओके, आणीबाणीचा प्रकार आहे आर्थिक आणीबाणी आणि त्यानंतर काय राष्ट्रीय. यानंतर पहा आर्थिक आणीबाणी ही कलम 360 नुसार लावली जाते. हे इन्फॉर्मेशनसाठी ठेवा, महत्वाचं आहे. आतापर्यंत भारतामध्ये कधीही लावण्यात गेलेलं नाही आहे. ओके, अशी परिस्थिती निर्माण होई नाही, कारण आर्थिक आणीबाणी म्हणजे खूप देश त्यावेळेस आर्थिक संकटातून जातो. ओके, त्यावेळेस ही आणीबाणी लावावी लागते. आणि राष्ट्रपती राजवट ही कलम 356 नुसार लावली जाते. ओके, कोणत्या? 356 नुसार. ओके, राष्ट्रपती राजवट कलम 356, आर्थिक आणीबाणी कलम 360 आणि राष्ट्रीय आणीबाणी 352. तिन्ही आणीबाणी लक्षात ठेवा. कोणकोणत्या? राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रपती आणीबाणी म्हणू शकता. ओके, पण घटनात्मक आणीबाणी अशी नसते. बरेच वेळा तुम्हाला कन्फ्युजन होईल की घटनात्मक आणीबाणी म्हणजे राज्यावर लावल्या जाते, तर असं काही नाही. घटनात्मक आणीबाणी हा प्रकार संविधानामध्ये नाहीच आहे. ओके, तर आपलं उत्तर कोणतं राहील? घटनात्मक आणीबाणी राहील, कारण तो आणीबाणीचा प्रकार नाहीये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन वळवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, रिकामी जागा त्यांची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून होते. हे कन्फ्युजन करणार क्वेश्चन. बऱ्याच जणांना कन्फ्युजन मारतो, बऱ्याच चांगल्या अभ्यास लोकांनाही मार. 2 संसद दिले, 2 सदस्य, 2 सभागृह दिले, संसद, लोकसभा आणि राज्यसभा. बऱ्याच जणांना वाटतं राष्ट्रपती, पण याचं उत्तर राष्ट्रपती नाही, उपराष्ट्रपती. का? कारण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेला आहे लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो निवडणुकीमध्ये, पण त्यानंतर राज्य विधानसभेचा पण असतो. प्रत्येक राज्याची विधानसभा जी आहे, ज्या राज्याला किंवा ज्या केंद्रशासित प्रदेशाला विधानसभा दिली आहे, त्यातली पण सदस्य काय करतात? मतदान करतात. परंतु उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेमधले 2च सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा, ओके, हेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. इथं राज्य विधानसभेचे सदस्य, त्याला आपण आमदार म्हणू, हे मतदान करतात का? नाही. हे कुठे मतदान करतात? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. उपराष्ट्रपती बद्दल पाहू आपण, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये येईलच. मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात? कोण करतात? मंत्रिमंडळाचे नेतृत्व राष्ट्रपती नाही रे. कोण करतात? प्रधानमंत्री. कारण तर प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, जो शासनाचा प्रमुख असतो, सरकारचा प्रमुख असतो, देशाचा प्रमुख असतो. कोणता प्रमुख? कार्यकारी प्रमुख. प्रत्यक्ष देशाची सत्ता जी आहे ती कोणाच्या हाती असते? पंतप्रधानाच्या हाती असते. म्हणून जे मंत्रिमंडळाचं नेतृत्व आहे, मंत्रिमंडळाची निवड असो, ओके, कारण राष्ट्रपती पंतप्रधानाची निवड करतात, परंतु कोणाची निवड करतात राष्ट्रपती? कोणत्याही एका व्यक्तीची पंतप्रधान म्हणून निवड करतात का? ज्या लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळालं, त्या बहुमत मिळालेल्या पक्षाचा जो खासदार असेल, जो सदस्य असेल, त्याला प्रधानमंत्री म्हणून नेमतात. आणि हा प्रधानमंत्री झाल्यानंतर याच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान ज्याही व्यक्तीचे नाव घेईल त्या व्यक्तीची मंत्री म्हणून निवड कोण करतात? पुन्हा राष्ट्रपती. म्हणजे जर पंतप्रधानाने सांगितले की त्या अमुक व्यक्तीला हे खातं द्या, आरोग्य खातं द्या, शिक्षण खातं द्या, तर राष्ट्रपतीला त्या व्यक्तीला ते खातं द्यावं लागतं किंवा त्या मंत्र्याला ती शपथ द्यावं. कोण देते ती? राष्ट्रपती. पण कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधानाच्या. म्हणून इथे मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात रे? तर कोण करतात? पंतप्रधान. हे लक्षात ठेवा, कारण पंतप्रधान हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. सर्व देश त्यांच्या हातामध्ये असतो. देशामधले चांगले निर्णय हे घेण्याची जे
हे असते ते निर्णय कोण घेऊ शकतात? फक्त देशाचे पंतप्रधान घेऊ शकतात. कारण कार्यकारी सत्ता ही कोणाच्या हाती असते? पंतप्रधानाच्या हाती असते. ओके, म्हणून मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोणाच्या हाती असते रे? पंतप्रधानांच्या हाती असते. ओके, पहा 15वा क्वेश्चन. मंत्रिमंडळाचे खाते वाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे कोणाची आहे? आता सांगितलं, प्रधानमंत्री. मंत्रिमंडळाचे खाते वाटप, ओके, कोणत्या खासदाराला मंत्रिपद द्यायचे हे ठरवण्याचा सर्वतोपरी निर्णय हा कोणाचा असतो? पंतप्रधानाचा असतो. आणि जोही नाव सुचवेल पंतप्रधान त्याची निवड कोण करेल? राष्ट्रपतीकडे. ओके, मंत्रिमंडळामध्ये. तर खाते वाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे, ओके, याचं काम कोणाचं असते? पंतप्रधान. आणि प्रत्येक जे मंत्री आहे त्यावर लक्ष ठेवण्याचं काम हे पण कोणाचं आहे? पंतप्रधानाचं. जो की संबंधित खात्याचा मंत्री व्यवस्थित काम करत आहे की नाही यावर लक्ष देण्याचं काम कोण करत असतो? पंतप्रधान करत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मंत्रिमंडळात समावेश झालेली व्यक्ती संसदेचा सदस्य नसेल तर त्या व्यक्तीस रिकामी जागा महिन्याच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळावे लागते. पहा, भारतीय संविधानामध्ये काय आहे? जर एखादा सदस्य कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल, लोकसभेचा किंवा राज्यसभेचा, तरीही तो मंत्रिमंडळाची शपथ घेऊ शकतो. पंतप्रधान असं एखादं नाव सुचवू शकतो आणि राष्ट्रपती त्याला मंत्रिमंडळामध्ये समावेश करून देतो. अशी पण एक प्रावधान आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. पण तो जर कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्याच्या आत कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्य व्हावं लागतं. मग ते लोकसभा असेल तर त्याला प्रत्यक्ष निवडणूक लढवावं लागेल आणि राज्यसभा असेल तर त्याचा सदस्य व्हावा. ओके, हेच प्रावधान राज्य लेवलला बी आहे. जर एखादा राज्य लेवलला मंत्री असेल तर त्याला सुद्धा आपल्याला काय आहे? 6 महिन्याची अशी वेळ दिलेली आहे की त्यांनी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य व्हावं. जर वरिष्ठ सभागृह असेल, ज्याला आपण विधान परिषद म्हणू, काही राज्यामध्येच आहे, तर त्याचे किंवा विधानसभेचं सदस्य व्हावं लागेल. आपण 2019 मध्ये पाहिलं की ओके, ठाकरे जे होते आपले, त्या ठाकरेंना विधान परिषदेचं सदस्य व्हावं लागलं होतं 6 महिन्याच्या आत. ओके, उद्धव बाळासाहेब ठाकरे. ओके, तर 6 महिन्याच्या आत कोणताही सदस्य असो ज्याने मंत्रिमंडळाची शपथ घेतली तर त्या सदस्याला, ओके, त्या व्यक्तीला कोणत्या तरी एका सभागृहाचे सदस्य व्हावं लागेल. एकतर लोकसभा, एकतर राज्यसभा. ओके, असं आपण बरेच वेळा पाहतो की राज्यसभेचे सदस्य राहिलेले मनमोहन सिंग, जे की राज्यसभा ही अप्रत्यक्ष निवडणूक असते, हे मनमोहन सिंग हे जवळपास 10 वर्ष भारताचे पंतप्रधान राहिले असतात. मग ते राज्यसभा असो की लोकसभा असो, कोणत्याही सभागृहाचा नेता असो, त्याला त्याचं सदस्यत्व पद घ्यावं लागेल. मग तो लोकसभा असो किंवा राज्यसभा असो. आणि जर नसेल तर त्याला ते घ्यावं लागेल 6 महिन्याच्या. जर सदस्यत्व त्यानं घेतलं नसेल लोकसभेचं किंवा राज्यसभेचं तर त्याला 6 महिन्याच्या आत तो पाय उतारून कोणत्याही मंत्रिमंडळाचा जर त्यानं शपथ घेतली असेल तर तो त्या मंत्रिमंडळाचा मंत्री राहणार नाही. ओके, त्याला पाय उतारावा लागेल. पण त्याआधी बरेच वेळा घेतातच बरेच सदस्य. ओके, 6 महिन्याच्या आत, कारण राज्यसभा आहे, प्रत्यक्ष सभागृह आहे, त्यामध्ये जाणं थोडंफार सोपं राहते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. याचं उत्तर काय? कोणत्याही सदस्याला जर मंत्रिमंडळात समावेश झाला असेल तर त्याला 6 महिन्याच्या आत, ओके, संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. किती रे? 6 महिन्याच्या आत. तरच तो काय राहील? त्या पदावर राहील, नाहीतर त्या पदावरून त्याला पाय उतार व्हावं लागेल. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. 17वा क्वेश्चन पहा. जम्बो मंत्रिमंडळ संकल्पना नष्ट करण्याकरिता संविधानात दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या रिकामी जागापेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित केले. किती असणार नाही? 15%. लक्षात, हा महत्वाचा क्वेश्चन आहे. 15%. कारण जम्बो मंत्रिमंडळ असेल तर त्यावर खर्चिक होईल, जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्यावर तफावत होईल, त्यावर वाद होतील. त्यामुळे जर छोटं मंत्रिमंडळ राहिले तर निर्णयक्षमतेला तेजी येईल. ओके, आणि खर्च जे आहे, ज्या अतिरिक्त आपण खर्च करायला ज्या मंत्रिमंडळावर, तो खर्च पण कमी होईल. अशा बऱ्याच गोष्टींना आपल्याला फायदा होईल. त्याकरिता 91वी घटनादुरुस्ती केली. 91वी घटनादुरुस्ती
91वी घटना दुरुस्ती 2003 केली आणि या 2003च्या घटना दुरुस्तीनुसार जे जम्बो मंत्रिमंडळ आहे यावर आळा बसवला. ओके, काही की मंत्रिमंडळात फक्त 15%च काय असतील रे सदस्य संख्या राहील. ओके, मंत्रिमंडळामध्ये 15% वर अशी सदस्य संख्या अशी राहणार नाही. ओके, लोकसभेची एकूण सदस्य संख्या 15% पेक्षा जास्त राहणार नाही कोणाची मंत्रिमंडळ. ओके, जसं की आपण पाहतो 543 आहे. ओके, तर याच्यामध्ये 15%. ओके, तर किती येते ते जवळपास 82 ते 85 पर्यंत. ओके, कारण 82 ते 85 जर मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळ असेल तर हे देशाचा कारभार चालवण्यासाठी कठीण जाईल. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, याची मर्यादा कितीपर्यंत आलेली आहे, 15% आली. ओके, 15% पेक्षा जास्त मंत्रिमंडळ नसणार. ओके, पहा, कारण खर्च आणि निर्णय क्षमतेला मंदी येईल, गती येईल का नाही. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. जोपर्यंत रिकामी जागा बहुमत असते तोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळ दिले, केंद्रीय शब्द लक्षात ठेवा. राज्य म्हणलं की राज्यावर येते आणि केंद्रीय म्हणलं की केंद्रावर येते. मग केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहते तर कुठं, लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडणूक, प्रत्यक्ष सदस्य, प्रत्यक्ष खासदार असतात इथं. ओके, जर जोपर्यंत लोकसभेमध्ये बहुमत असते तोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते. जर लोकसभेमध्ये एखाद्या पक्षानं जसं की आता भारतीय जनता पक्ष हे कशावर आहे, सत्तेवर आहे, जर या पक्षाचे जर बहुमत कमी झालं, काही सरकार जर अल्पमतात झालं तर या सरकारला पाय उतरवावं लागतं. ओके, पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो आणि पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे पूर्ण सरकारचा राजीनामा, पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. त्यामुळे लोकसभेमध्ये बहुमत असते तोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते. जर लोकसभेमधलं सरकार अल्पमतात आले तर काय होईल, सरकार कोसळेल. ओके, विरोधी पक्षाला राष्ट्रपती बोलवतील, त्यानंतर विरोधी पक्ष सरकार स्थापन करेल किंवा नाही यावर डिपेंड राहील. जर विरोधी पक्षाला जर सरकार स्थापन केलं नाही तर यानंतर काय होईल, निवडणुका लावल्या जाते, त्याला आपण मध्यगत निवडणुका म्हणतात. ओके, तर कोणतंही सरकार सक्षम नसेल सरकार स्थापन करण्यासाठी तर त्यावेळेस काय राष्ट्रपती निवडणूक आयोगाला कळवतात की नवीन निवडणुका घ्याव्या लागतात. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग हे नवीन निवडणुकीचा कार्यक्रम लावतो. म्हणजे लोकसभेमध्ये आपल्याला काय करावं लागेल, बहुमत, जो पक्ष सत्तेवर आहे त्याला बहुमत सिद्ध करावं लागेल. ओके, जर बहुमत असेल तरच तो त्या सत्तेवर राहील, तरच तो सरकार चालवेल, अन्यथा पाय उतार लागेल आणि नवीन निवडणुका लागतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 19वा क्वेश्चन. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा या नावाने ओळखतात. दुपारी 12चा काळ कोणत्या नावाने ओळखतात म्हणते, अधिवेशन जे असते संसद, त्याला म्हणतात मध्यान्ह प्रहार. मध्यान्ह प्रहार म्हणजे जवळपास 12 ते 1 या कार्यकाळामध्ये लोकसभेचे जे सदस्य आहेत ते सरकारमधल्या मंत्रिमंडळाला किंवा सदस्याला प्रश्न करतात आणि त्याचे उत्तर सरकारमधल्या मंत्र्यांना आणि खासदारांना द्यावं लागतं. ते काळ कोणता आहे, दुपारी 12 ते 1. चला आपण कोणता कार्यकाळ म्हणू रे, मध्यान्ह प्रहर. जो दुपारी 12चा काळ हा कोणत्या नावाने ओळखला जातो, मध्यान्ह प्रहर. त्यानंतर शून्य प्रहर सर, हा शून्य प्रहर जो असतो तो 10 नंतर, सकाळी 10 नंतर. हा पण प्रश्नोत्तराचा असतो, तो किती नंतर, सकाळी 10 नंतर असतो, सकाळी 10 नंतर. आणि हा सर प्रश्नोत्तर हा शून्य प्रहर आणि मध्यान्ह प्रहर झाल्यानंतर असतो. त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर केले जातात, प्रश्न करायचा आणि सरकारमधील व्यक्ती त्यावर उत्तर देतात. ओके, प्रश्न कोण करतात, जे काही विरोधी बाकावर बसलेले सदस्य असतात ते प्रश्नोत्तर तासामध्ये प्रश्न करतात आणि उत्तर कोण देतात, संबंधित खात्याचे मंत्री आणि सरकारमधले सदस्य. ओके, पहा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग. महाभियोग पाहिला आपण, महाभियोग येईल का, महाभियोग राष्ट्रपतीसाठी लावले जातात. ओके, याच्यावर काही आणीबाणी ठराव प्रक्रिया लावली, त्याच्यामध्ये युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल तेव्हा आणीबाणी लावली जाते. आपण राष्ट्रपती राजवट पाहिली. ओके, आर्थिक आणीबाणी पाहिली. पण इथे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय राहील का, नाही. हा प्रभावी मार्ग राहील का, नाही. कोणता राहील, प्रश्नोत्तर प्रक्रियाचा नाहीच. कोणता राहील, अविश्वासाचा ठराव प्रक्रिया. कारण जो पक्ष सत्तेवर आहे तो पक्ष
त्या पक्षाला लोकसभेमध्ये आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं. जर विरोधी पक्षनेत्याने किंवा विरोधी बाकावरच्या सदस्यांनी जर अविश्वासाचा ठराव मांडला तर या सत्तेवर असलेल्या सरकार याच्या मागे बहुसंख्याक सदस्य आहेत का हे पाहण्यासाठी एक अविश्वास ठराव प्रक्रिया मांडल्या जाते. आणि या अविश्वास प्रकार ठराव ज्यावेळेस मांडतो तेव्हा सत्तेमधल्या पक्षाला त्याचा जो बहुमत आहे तो बहुमत त्याला सिद्ध करावं लागतं. आणि जर बहुमत सिद्ध नाही झालं तर त्याला अविश्वासाला सामोरे जावं लागतं आणि त्याचं सरकार कोसळतं. ओके, पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो आणि पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजेच मंत्रिमंडळाचा राजीनामा, सरकार कोसळते. ओके, असं झालेलं आहे. ओके, मोरारजी देसाईच्या काळामध्ये झालेलं आहे. महाभियोग प्रक्रिया त्यांच्यावर लावली होती परंतु त्यांनी लगेच राजीनामा दिला, त्यामुळे ती ठप्प पडली. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. चुकीचे विधान कोणते ते ओळखा. संसद मंत्रिमंडळावर पुढील मार्गाने नियंत्रण ठेवते. कोणत्या मार्गाने? मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करून, महाभियोग प्रक्रिया करून, शून्य प्रहर काळात प्रश्न विचारून, कायदा निर्मिती प्रक्रिया त्रुटीला. ओके, शून्य प्रहर नाही, कायदा निर्मिती नाही, मंत्रिमंडळाविरुद्ध ओके महाभियोग आपण पाहिलं राष्ट्रपती, तर काय करेल? संसद मंत्रिमंडळावर पुढील मार्गाने नियंत्रण ठेवल. कोणत्या? अविश्वासाचा ठराव. कारण मंत्रिमंडळाला माहित असते की पुढील बाकावर बसलेला विरोधी पक्षनेता किंवा विरोधी पक्ष गटनेते जे आहेत ते आपल्यावर काय करू शकतात? अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. म्हणजे त्यावर नियंत्रण असते. म्हणून या भीतीपोटी प्रत्येक मंत्र्याला आपला कार्यभार चांगल्या पद्धतीने करावा लागतो. ओके, त्यामुळे याचा प्रश्न काय आहे? संसद मंत्रिमंडळावर पुढील मार्गाने नियंत्रण ठेवते. कोणतं? मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करून. ओके, पहा पुढे दिलेल्या कामातील कोणते काम पंतप्रधान करीत नाहीत? कोणते काम करत नाहीत? मंत्रिमंडळातील मंत्र्याची निवड करत. ओके, मंत्रिमंडळातील मंत्र्याची निवड कोण करत असतो? पंतप्रधान करत असतो. त्याच्या सल्ल्याने राष्ट्रपती त्याला शपथ देत असतो. ओके, विविध खात्याचे वाटप करणं. प्रत्येक लोकसभेच्या सदस्याला खाते देण्याचं काम कोण करत असते? ओके, पंतप्रधान. जसं की आरोग्य खातं झालं, शिक्षण खातं झालं, संरक्षण खातं झालं, हा प्रत्येक मंत्री कोण नेमत असतो? पंतप्रधान. ओके, म्हणजे पंतप्रधान हा सल्ला देत असतो राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपती त्याची नेमणूक करत असतो. तिसरं पहा, सर्व खात्याच्या कामात समन्वय साधणे. जे खात्याचे मंत्री आहेत ते व्यवस्थित काम करत आहेत की नाही यावर लक्ष ठेवायचं काम करून करत असते पंतप्रधान. परंतु घटक राज्यातील जे काही काम आहेत त्यावर लक्ष ठेवायचं काम कोणाचं नसते? पंतप्रधानाचं नसते. ओके, घटक राज्यातील जे काही काम आहेत त्यावर घटक राज्यातील सदस्याची निवड म्हणून किंवा मंत्र्याची निवड. ओके, घटक राज्यातील मंत्र्याची निवड हे राष्ट्रपती हे कोण करू शकत नाही? पंतप्रधान. असं काम कोणाकडे नाही? पंतप्रधानाकडे नाही. घटक राज्यातील मंत्र्याची निवड करण्याची. ओके, केंद्र पातळीवर आहे लोकसभेमध्ये, पण राज्य पातळीवर आहे का? नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याची जबाबदारी कोणाची असते? संसद सदस्यांनी जर प्रश्न विचारले तर ते संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत, कारण जर आरोग्यावर जर प्रश्न विचारला, शिक्षण खात्यावर प्रश्न विचारला, संरक्षणावर विचारला, गृह खात्यावर विचारला, तर संबंधित खात्याचे जे मंत्री असतात ते त्याला उत्तरे देतील. म्हणून संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याची जबाबदारी कोणाची असते रे? संबंधित खात्याचे मंत्री असते. कारण प्रश्न वेगवेगळ्या खात्या रिलेटेड असू शकतात, मंत्र्या रिलेटेड. ओके, आरोग्य रिलेटेड असतील तर आरोग्य मंत्री त्याला उत्तर देईल, शिक्षणा संबंधित असेल तर शिक्षण मंत्री देईल. ओके, संरक्षणाबद्दल असेल संरक्षण मंत्री देईल, आर्थिक बाबीबद्दल असेल तर अर्थमंत्री देईल. ओके, अशा पद्धतीचा संबंधित खात्याचे मंत्री त्याला उत्तर देतात. ओके, 24वा प्रश्न पहा. संकटकालीन परिस्थितीत राष्ट्रपती जाहीर करतात काय? राष्ट्रीय आणीबाणी. जेव्हा देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात. कोणत्या कलमानुसार? 352 या कलमानुसार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओके, महत्वाचे आपण 24 क्वेश्चन पाहिले, हे अतिशय महत्वाचे आहेत. याच्यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून. ओके, तर आपल्या कल्पतरूचं अजूनही तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, त्याला फॉलो जर झालं नसेल तर आताच फॉलो करा. ओके, बेल आयकॉनला दाबा आणि आमचे नवीन व्हिडिओ पहा. ओके, धन्यवाद, नमस्कार.